ते या अशा धमक्या फार लोकांनी पाहिल्या, त्यांना अजून माहीत नाही आहे. ते नवीन राजकारणात अजून कोणता जुना लंके कोण जुना कोण आहे नवीन कोण आहे त्यांना पाहिजे असेल त्यांना तो फरक मी समजून सांगेल, ती अडचण नाही आहे. सीएसपी घोटाळा फार मोठा आहे, 2-2.5 हजार कोटीचा आहे. त्यामध्ये काही जे महाभाग आहे ते त्यांना त्या स्वतःच भीती वाटायला लागलेली आहे, स्वतःच खोलाशे करायला लागले. त्या संदर्भात आम्ही तुमचं नावे आम्ही कुठं घेतलेलं नाही आहे. त्यांना काय भीती वाटते मला कळत नाही. शेवटी चोराच्या मनात चालणं असतं, त्यामुळे त्यांना स्वतः मन खाते आता. पदग्रहण होत आहे, नवनिर्वाचित लोक नगराध्यक्ष ठरवले जात आहे, नगराध्यक्षांचं पदभार स्वीकार काय नेमकं काय सांगणार? हे अतिशय समाधान आहे की शिर्डीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी आपला आज पदभार स्वीकारला आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्षपदी श्री ताबाई शेळके यांची आता महायुतीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज आपलं पदग्रहण त्या ठिकाणी केलं आहे. आणि 2 स्वीकृत सदस्य आपण घेतलेले आहेत, एक धनराजी कोटे आणि एक आपले बाबू म्हणून आहेत, अब्राम म्हणून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत. शिर्डीच्या जनतेनं एक ऐतिहासिक कौल या निवडणुकीत दिला आणि 100% यश या निवडणुकीत महायुतीला दिलेलं आहे. राहत्याच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, त्यांनी आज पदग्रहण स्वीकारलं. उपाध्यक्षपदी डॉक्टर विजय सदाफळ त्यांचे आता ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांना निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी प्रवीण रुणवाल आणि बोठे हे 2 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. सुदैवानं भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांच्या सरकारने हे मोठं यश या निवडणुकीत मिळालं. आज या यशामध्ये दोन्ही गावचे मतदार जे आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांचा मोठा सहभाग राहिला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे जे मिळालं यश आहे, हे आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपले कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांना हे यश मी त्यांच्याकरता त्यांचं यश असं मी मानतो. सीएसपी घोटाळा आपण नामोल्लेख केला आणि बाकीचे जे लोक आहेत ते आपणहून स्वतःहून पुढे येऊन सांगायला लागले का आम्ही त्यात नाही आहे, किंवा आणखी त्यावर वक्तव्य व्हायला लागले. सीएसपी घोटाळा फार मोठा आहे, 2-2.5 हजार कोटीचा आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकांचे पैसे अडकलेले आहेत. रिटायर्ड शिक्षक आहेत, रिटायर्ड सरकारी नोकर आहेत, सामान्य नागरिक आहेत. परंतु मूळ आरोपीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही अजून. एक आरोपी पकडला पण मुख्य आरोपी फरार आहे. 2 आरोपी त्यांनी दुबईमध्ये काही इस्टडी घेतलेल्या आहेत अशी माहिती आहे. मग आपण CBIची चौकशी करण्यासंदर्भात जी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आणि त्यांनी सुद्धा ती आता तत्वता मान्य केलेली आहे. आता काही जे महाभाग आहे ते त्यांना त्या स्वतःच भीती वाटायला लागलेली आहे, स्वतःच खोलाशे करायला लागले. आमचा काही संबंध नाही. आम्ही तुम्हाला त्या संदर्भात आम्ही तुमचं नावे आम्ही कुठं घेतलेलं नाही आहे. त्यांना काय भीती वाटते मला कळत नाही. शेवटी चोराच्या मनात चालणं असतं, त्यामुळे त्यांना स्वतः मन खाते आता या CBI चौकशीमध्ये आपलं इथं पितर वगळं पडणार आहे. त्याला भीती वाटायला लागली. निलेश लंके म्हणतात की पुन्हा जुना निलेश लंके बाहेर काढायला ते या अशा धमक्या फार लोकांनी पाहिल्या ऐकलेल्या आहेत. त्यांना अजून माहीत नाही आहे. ते नवीन राजकारणात अजून कोणता जुना लंके कोण जुना कोण आहे नवीन कोण आहे त्यांना पाहिजे असेल त्यांना तो फरक मी समजून सांगेल, ती अडचण नाही आहे. त्यामुळे त्याची या अशा इतर धमक्या देऊन तुम्ही आता काही लोकांना गरीब माणसाला तुम्ही विटील धरण्याचा प्रयत्न केला असेल. मला त्याच्यामध्ये बोलायचं नाही काही, पण अशा धमक्या देऊ नये त्यांनी, एवढं मला त्यांना सल्ला आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचं काय चित्र राहील सर? अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये तर ऐतिहासिक विजय आमच्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीला काँग्रेसला मिळणार आहे. न भूषण भविष्यात अशा प्रकारचं यश महापालिकेत मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. डॉक्टर सुजय आणि के पाटील आणि आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे मोठं यश आपल्याला निश्चितच
याच्यामध्ये ऐतिहासिक म्हणून पाहायला मिळेल. शिर्डीतील वाढती गर्दी आणि येणारा कुंभमेळा शिर्डी नगरपालिकेची काय हे असेल नाही, तयारी? आमच्या तर पुष्कळ चांगली तयारी आम्ही करतोय. वेगवेगळ्या रस्त्यांची किंवा शिर्डीच्या एंट्री पॉईंट्स असतील. पण माझा प्रयत्न आहे की एक आध्यात्मिक शहर म्हणून त्याचं रूप बदललं पाहिजे, रूप म्हणून झालं पाहिजे. आध्यात्मिक शहर म्हणून त्याला मान्यता असली पाहिजे. अशा पद्धतीने या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर माझा प्रयत्न आहे. शिर्डीतील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र गेल्याच आठवड्यात एक खून झाला आहे. निर्दयपणे त्याची हत्या करण्यात आली आहे. हा राजकीय कुठं संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला, विखे परिवाराशी संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला गेला. काय गुन्हेगारीबाबत सांगत आहे? नाही, शिर्डी तर गुन्हेगारी मुक्त झालीच पाहिजे, सगळ्यांची मागणी होती. यंदा आपण जर पाहिलं 31 डिसेंबरला आपण नो ट्रॅफिक झोन केल्यामुळे आज पिक पॉकेटिंग असेल, चेन स्नॅचिंग असेल, असे कुठलेही आज गुन्हे आपल्या आज समोर आले नाहीत. आणि हे जे काही आपण जो प्रकार सांगता कुठला घडलेला आहे तो तसा काही ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जी काही चौकशी पोलीस करतील, परंतु शिर्डी शहर एक गुन्हेगारी मुक्तच झालं पाहिजे हा आता आपला प्रयत्न आहे. आणि आपल्याला बहुतांशी त्यामध्ये यशसुद्धा आलेलं आहे. आता कोणत्याही धार्मिक क्षेत्रामध्ये आता इथं कोणी आलं पाहिजे याच्यावर बंदी करू शकत नाही आपण. शिवसेनेच्या स्टेजवर राज ठाकरे पोच देताना दिसत आहे. आता माहीत नाही त्यांचं काय, मला त्याची कल्पना नाही. काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो लावरे व्हिडिओ लावला त्यामध्ये आरोप प्रत्यारोप दोघच भावांचे झालं एकमेकांना त्या सगळ्यांनी त्याच्या एकामेकाची उत्तर सगळ्यांनी दिलेली आहे. त्यांनी बोलण्याची काय करायचं. नेते मंडळी होणारे आरोप हे निश्चितच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आमच्या पक्षावर आरोप हे कोणी सहन करणार नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय व्यवस्थितपणे त्यांचं जे समोरच्या लोकांचं जे खरं रूप जे आहे ते जनतेसमोर मांडलेलं आहे की किती ढोंगी लोक आहेत इतकं स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये आज लोकांनी पाहिलेलं आहे. मला वाटतं त्याचे उत्तर त्यांनी मिळालेले आहे. पुन्हा एकदा तुम्ही अनुभवी चेहरा म्हणून अभय शेळकेंना उपनगराध्यक्षपदी संधी दिली आहे. काय विश्वास आणि कशा पद्धतीने आता शिर्डीची गुन्हेगारी कमी करण्यावर सूचना? दोन गोष्टी आहेत. एक तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मोठं काम करावं लागणार आहे. शिर्डीचा कायाकल्प होईल. दुसरं आपण जे म्हणतात गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात निश्चितच त्यांचा अनुभव उपयोगात येईल. आणि प्रशासनसुद्धा अति सतर्क झालेलं आहे. मला वाटतं काही महिन्यांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की बहुतांशी गुन्हेगारी जवळजवळ शिर्डीची कमी झालेली आहे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.